तुम्हाला पण बनवायचे असेल असे फुललेले आलू पराठे, तर चला या बघू कसे करायचे हे. कुकरमध्ये 3 ते 4 शिट्ट्या मी करून घेतल्या. तुम्ही बघू शकता हे आलू व्यवस्थित शिजलेले आहेत. आता या आलूंचे वरचे साल मी काढून घेणार आहे. अशा प्रकारे आलूचे वरचे साल मी काढून घेतले आहे. आता यानंतर आपल्याला हे आलू एखाद्या किसणीने बारीक किसून घ्यायचे आहेत. आलू बारीक किसून घेतल्यामुळे पराठे फाटत नाही व व्यवस्थित लाटल्या जातात. तर यामध्ये मी आलूचं भरीत फोडणी घालताना सांबार, कढीपत्ता, मिरची, लसूण, अद्रक हे सर्व मिक्सर पॉटमध्ये दरदर बारीक करून घेणार आहे. बघू शकता अशा प्रकारे बारीक करायचं आहे. आलूचे भरीत फोडणी घालण्याकरता मी कढईत थोडे तेल घेतले. त्यामध्ये मोहरी, थोडी हळद व बारीक केलेले मिरची मिक्स केले. ही मिरची गोल्डन ब्राऊन येतपर्यंत आपल्याला आरतून परतून घ्यायचे आहे. त्यामध्ये किसलेले आलू, त्यामध्ये ऑलरेडी मीठ टाकलेले आहे, हे टाकून व्यवस्थित शिजवून घ्यायचे. शिजल्यानंतर ते थंड होण्याकरता वेगळे काढून घ्यायचे आहे. आता पिठामध्ये मी थोडे मीठ टाकून ते थोडे थोडे पाणी टाकून पीठ चोळून व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. अशा प्रकारे थोडे थोडे पाणी टाकून हे पीठ व्यवस्थित चोळून घ्यायचे आहे. तुम्ही पीठ जर व्यवस्थित चोळून घेतले तर आपले आलू पराठे व्यवस्थित फुलत असतात. पीठ व्यवस्थित चोळून झाल्यानंतर त्यात थोडे तेल टाकून परत एकदा चोळून घ्यायचे आहे व 5 ते 10 मिनटाकरता हे आपल्याला ठेवायचे आहे. 10 मिनटानंतर आपले पीठ बघू शकता असे सॉफ्ट असायला हवे. 10 मिनटानंतर आपण त्यातलं थोडं पीठ काढून मी एक पोळी लाटून घेत आहे. त्यानंतर त्यामध्ये आलूचं भरीत टाकायच्या आधी मी त्यात थोडंसं कोरडं पीठ टाकत आहे व आलूचं भरीत वरून ठेवत आहे. परत कोरडं पीठ लावून अशा प्रकारे जर आपण पराठा लाटला तर तो पराठा असा फुलत असतो. भरीत भरल्यानंतर वरचे जे एक्स्ट्रा पीठ होते ते मी काढून घेतले, नाहीतर त्या जागेवर पराठा थोडा जाड होत असतो. व त्यानंतर हलक्या हलक्या हाताने तो पराठा तुम्हाला जेवढा मोठा हवा आहे तेवढा मोठा लाटून घ्यायचा. माझा पराठा लाटून तयार आहे. बघू शकता मी त्याला किती पातळ लाटले. आता ताव्यावर त्याला आरतून परतून थोडं चटके लागतपर्यंत शेकून घ्यायचं. त्यानंतर त्यावर बटर टाकून तो पराठा तयार करायचा आहे. तुमच्याकडे बटर नसेल तर तुम्ही तेल पण लावू शकता किंवा तूप पण लावू शकता, पण बटरमुळे पराठ्याची चव आणखी वाढत असते. अशा प्रकारे तयार आहे फुलणारा आलू पराठा. तुम्ही पण घरी नक्कीच बनवून बघा. तुमचा पण आलू पराठा फुलतो का ते मला सांगा.